मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। सांगली जिल्ह्यात त्यांच्या 2 दिवसांच्या दौऱ्याला सुरुवात झाली असून आटपाडी येथे त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। सभेपूर्वी जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। औक्षण केल्यानंतर व्यासपीठाकडे जाताना त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली। यावेळी झालेल्या भाषणात जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या एकजुटीचा मुद्दा उपस्थित करत आरक्षणाच्या मागणीवरून जोरदार सरकारवर टीका केली आहे। त्याचबरोबर समाजाच्या भूमिकेविरोधात जाणाऱ्यांवरही त्यांनी आक्रमक शब्दात भाष्य केले। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा समाचार घेत, तुम्ही बावनकुळे असाल तर आम्ही 96 कुळी मराठी आहोत, आमच्या नादाला लागू नका, डोक्यातली हवा काढायला वेळ लागणार नाही, असा थेट इशारा मंत्री बावनकुळे यांना दिलाय। देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील यांनी आक्रमक इशारा केलाय। फडणवीस तुम्हाला जिंदगीमध्ये यशस्वी होऊ देणार नाही असं ते म्हणालेत। चूक केली तर सोडणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलंय। तसंच एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली। समाजाच्या प्रश्नांच्या आड कोणीही आलं तर त्याला मोजणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नूतन सभागृहाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यासाठी आज घेण्यात आलेल्या विशेष सभेत महायुती आणि महाविकास आघाडी सदस्यांच्या मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय। यावेळी सर्व सदस्यांनी हात वर करून दोन्ही महापुरुषांचं नाव देण्यासाठी सर्वानुमते ठराव करण्यासाठी मंजुरी दिली। हा ठराव आता राज्य शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे। हा ठराव करण्यापूर्वी महाविकास आघाडी आणि महायुती सदस्यांच्या मध्ये श्रेयवादातून जोरदार वादावादीचा प्रकार घडला। नामफलक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करणार अशी मागणी केल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याने गटविकास अधिकारी किरण सायमोते यांना महाविकास आघाडीच्या सर्व सदस्यांनी सभागृहाला आतून कडी लावून सुमारे 1 तास कोंडलं होतं। तन्वी कमलेकर, सुजाता पाटील, रिदा मुजावर, स्नेहल पाटील, गायत्री घोरपडे, शोभा मोहिते, अरविंद सपकाळ, सूरज मगदूम यांनी भाजप मनमानी कारभार करत असल्याचा आरोप केला। तर महाविकास आघाडी यांची सत्ता गेल्याने श्रेय लाटण्यासाठी महाविकास आघाडीच्या सदस्यांनी गदारोळ केला असा आरोप सभापती राणी भोरे यांनी केला। ठराव मंजूर झाल्याचं समजताच आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंचायत समिती आवारात फटाक्यांची आतिषबाजी करत जिलेबी वाटप करून आनंद साजरा केला। हा ठराव मंजूर केल्याने सभापती राणी भोरे यांचाही संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला। शिराळा तालुक्यातील आटुकडेवाडी येथे खासगी शाळेच्या विद्यार्थी घेऊन निघालेल्या स्कूल व्हॅनवरील चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात श्रीशा श्रीनाथ इंगळे ही 5 वर्षांची मुलगी जागीच ठार झाली असून अन्य 4 मुलं जखमी झालेत। त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना सोमवारी सकाळी 9च्या सुमारास घडली असून घटनेची फिर्याद महादेव सुरेश इंगळे यांनी कोकरूड पोलिसात दिली आहे। सह्याद्री पब्लिक स्कूल शिराळा या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची दुसरी शाखा एळ्यापूर जवळील वाघमारेवाडी येथे 1 वर्षांपूर्वी सुरू झाली। या शाळेतील मुले ने-आण करण्यासाठी येथील युवराज वसंत कदम यांची 4 चाकी इको स्कूल व्हॅन ही गाडी आहे। सोमवारी ते मेमी परिसरातील मुलं घेऊन जात असताना कराड रत्नागिरी राज्य महामार्गावर आटुकडेवाडी येथे आली असता त्यांचा गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या पुलाच्या कठड्यावर जोरदार धडकली। या धडकेत चालका शेजारी बसलेली 4 मुलांपैकी श्रीशा श्रीनाथ इंगळे हिच्या डोक्यास आणि छातीस जोराचा मार लागला आणि ती जागीच ठार झाली। तर अंशिका संजय पाटील, अभिराज सागर कडोले, ज्ञानेश्वरी दत्तात्रय आटुगडे, तनुष ऋषिकेश पाटील ही 4 मुलं जखमी झालेत। जखमींवर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शासन नियमानुसार महापालिकेत 10 वर्षांहून अधिक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांना दिले। त्यामुळे बदली, रोजंदारी आणि मानधनावरील 849 कर्मचारी महापालिका सेवेत कायम होणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेमध्ये बदली कार्डधारक कर्मचारी 276, रोजंदारी 14 आणि मानधन कर्मचारी 908 अशा एकूण 1198 कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबतच्या प्रस्तावावर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली। या बैठकीला सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुहास बाबर, नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर गोविंदराज, जिल्हाधिकारी मैना घोष, आयुक्त संचिता महापात्र, महापौर धीरज सूर्यवंशी, उपमहापौर गजानन मगदूम, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतला। महापालिकेत बदली, रोजंदारी तसेच मानधन तत्वांवर 1198 कर्मचारी काम करत आहेत। यातील काही कर्मचारी हे 25 ते 30 वर्षांपासून महापालिकेचे सेवेत कार्यरत आहेत। त्यामुळे आता त्यांना
महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर गाडगीळ, आमदार सुहास बाबर यांनी केली होती. सद्यस्थितीत पालिकेचा आस्थापना खर्च हा एकूण उत्पन्नाच्या 65.6% एवढा आहे. अशात या सर्व कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेतल्यास महापालिकेवर वार्षिक अतिरिक्त 10,40,00,000 बोजा पडेल. त्यामुळे सर्वांना सामावून घेतल्यास महापालिकेवर पडणारा बोजा टाळण्यासाठी सध्या 10 वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुर्तास पालिकेच्या सेवेत सामावून घ्यावं अशा सूचना दिल्या. त्यामुळे 10 वर्ष आणि त्याहून अधिक सेवा झालेले बदली 276, रोजंदारी 14 आणि मानधनी 559 असे एकूण 849 कर्मचारी महापालिकेच्या सेवेत कायम होणार आहेत. नोंदीबाबत अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. मराठा नोंदी रद्द करण्याचा सरकारचा डाव आहे. सरकारने मराठ्यांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न सुरू केलाय. सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. सरकार मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय. 29 ऑगस्टला सरकारची जिरवायची आहे. मराठ्यांपुढे शहाणपण चालत नाही हे सरकारला दाखवून द्यायचं असल्याचा गंभीर इशारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. कवठेमहांकाळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने कवठेमहांकाळ येथील शाही पॅलेस परिसरात आयोजित केलेल्या जाहीर सभेत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील बोलत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा समाजाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय नानासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी आशिष शिंदे, विक्रमसिंग पाटील यांचा सत्कार करण्यात आलाय. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खालच्या भाषेत टीकेची झोड उठवली आहे. अरे बावनकुळे, तू 96 कुळी जातीवंत मराठ्यांच्या नादाला लागू नकोस. अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातोय. अधिकाऱ्यांनी सरकारच्या दबावाला बळी पडू नये. अधिकाऱ्यांनी मराठ्यांना चुकीची माहिती देऊ नये. अधिकाऱ्यांनी लाचार होऊ नये, अन्यथा अधिकाऱ्यांना लेकरा बाळांसह तुरुंगात जावं लागेल असा स्पष्ट इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. पलूस नगर परिषदेने केलेल्या कथित अन्यायी आणि भरमसाठ करवाढीच्या विरोधात पलूसकरांचा संताप आज रस्त्यावर उतरला. करवाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या कडकडीत पलूस बंदला व्यापारी, नागरिक, महिला आणि युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद राहिल्याने जनजीवन ठप्प झालं होतं. त्यानंतर निघालेल्या सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाने संपूर्ण शहर दणाणून सोडलंय. पलूस नगर परिषदेने खासगी कंपनीमार्फत केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे काही मालमत्तांवर पूर्वीच्या तुलनेत 4 ते 10 पट करवाढ केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. वृक्ष संवर्धन कर, स्वच्छता कर, शिक्षण कर यांसह विविध करांच्या नावाखाली करण्यात आलेली ही आकारणी अन्यायकारक असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केलाय. सकाळी 10 वाजता कुंडलवेस येथून जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. हातात विविध बॅनर आणि पोस्टर घेऊन हजारो नागरिक, व्यापारी, महिला आणि युवक या मोर्चामध्ये सहभागी झाले. कासारवाडा मार्गे मुख्य बाजारपेठेतून हा मोर्चा शिवतीर्थ येथे पोहोचला. यावेळी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तसेच करवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. करवाढीबाबत शासन निर्णयाचा आधार सांगून जनतेची दिशाभूल केली जाते. पलूसकरांच्या भावनांचा आदर करून करवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. यावेळी भाजप नेते सर्जेराव नलवडे, नगरसेवक धनाजी कुंभार, अमृत माळी, डॉक्टर अमोल पवार, सागर सुतार, संजय गोंदिल, विनायक गोंदिल, दिलीप जाधव, कपिल गायकवाड, रामानंद पाटील, अजिंक्य पाटील यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभाग घेतला. राज्य डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थजी भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. संघटनेच्या सांगली जिल्हा युवा उपाध्यक्ष शैलेंद्र सकटे यांच्या मार्गदर्शनाखाली आधार वृद्ध नर्सिंग सेवा केंद्र सांगली या संस्थेत वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी अन्नदान करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया मुंबईचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महिनाभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संघटनेचे सांगली जिल्हा युवा उपाध्यक्ष शैलेंद्र सकटे यांच्या मार्गदर्शनाखाली वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी सामाजिक जाणीव ठेवून आश्रमातील वृद्धांना अन्नदान करण्यात आलं. हा कार्यक्रम आधार वृद्ध नर्सिंग सेवा केंद्र सांगली या संस्थेत घेण्यात आलाय. यावेळी डॉक्टर बने यांनी आश्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच तेथील सेवा, सुविधा आणि वृद्धांची काळजी कशी घेतली जाते याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया संघटनेच्या या सामाजिक उपक्रमाचं कौतुक करत संघटनेचे मनपूर्वक आभार मानलेत. यावेळी महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया मुंबईचे सांगली युवक जिल्हाध्यक्ष नितेश मोरे तसेच उपाध्यक्ष शैलेंद्र सकटे यांनी उपस्थित राहून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधलाय
या उपक्रमास युवक जिल्हाध्यक्ष वैद्यकीय कक्ष निखिल तिवडे, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक किरण काटे, प्रजत साळुंखे, सोहेल संधी, अक्षय पाटील, संकेत झेंडे, ओंकार ढेरे, सुधाकर सपकाळ, आसिफ मोमीन यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. लग्नावेळी ठरलेले हुंड्याचे 2.5 लाख रुपये माहेरहून आणत नाहीस या कारणातून अवघ्या 5 महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेची गळा आणि तोंड दाबून तसेच कपाळ आणि डोक्यावर धारधार शस्त्राने वार करून निर्घुण हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना ईश्वरपूर येथील अकबर मोहल्ल्यात घडली आहे. शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. मुन्नी बानू उर्फ जैनब मुजफ्फर खान असं मृत नवविवाहितेचं नाव आहे. या प्रकरणी तिचा भाऊ रिजवान मेहबूब खान यांनी पोलिसात पती, सासू आणि सासऱ्यासह 4 विरुद्ध फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून मुन्नी बानूचा पती मारिफ उर्फ मुजफ्फर रमजान खान, सासू साबिरा रमजान खान, सासरा मोहम्मद रमजान जमाल खान आणि एक अल्पवयीन मुलगी यांच्या विरुद्ध खुनासह हुंडाबळी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी तिघांनाही अटक केली. येथील न्यायालयाने तिघांना 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. एप्रिल 2026 मध्ये लग्नावेळी सासरच्या लोकांनी 5 लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी केली होती. लग्नावेळी माहेरच्या मंडळींनी 2.5 लाख रुपयांचा हुंडा दिला. मात्र उर्वरित हुंड्यातील 2.5 लाख रुपये दिले नव्हते. याच कारणावरून तसेच घरगुती कारणांवरून मुन्नी बानूचा सासरच्या मंडळींकडून एप्रिल महिन्यापासून शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता. या छळाचा शेवट शनिवारी तिच्या निर्घुण हत्येने झालाय. शनिवारी दुपारी 2च्या सुमारास संशयित चौघांनी संगनमत करून मुन्नी बानूवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. तिचे तोंड आणि गळा दाबून तसेच कपाळ आणि डोक्यावर धारधार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद केलंय. विश्रामबाग येथील स्फूर्ती चौकातील खोकीधारकांवर कारवाई करण्यामध्ये नगरसेवकांची ढवळाढवळ केली गेली नाही, पण त्यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी त्यांचं पुनर्वसन करावं, मग अतिक्रमण हटवावे अशी मागणी या प्रभागातील नगरसेवक युवराज गायकवाड, सुरेश बंडगर आणि अलका ऐवळे तसेच कीर्ती देशमुख यांनी आयुक्तांकडे केली आहे. आयुक्तांना त्यांनी याबाबत निवेदन देखील दिले. पत्रकारांशी बोलताना युवराज गायकवाड म्हणाले, स्फूर्ती चौकात अनधिकृत खोकी ठेवण्यात आली आहे. त्या खोकीधारकांना नगरसेवकांचा पाठिंबा आहे अशा बातम्या आल्या आहेत. मात्र अनधिकृत प्रकाराला आमचा कुणाचाच पाठिंबा नाही. वास्तविक 2003च्या ठरावानुसार गाळेधारकांचे या ठिकाणी पुनर्वसन केलं होतं. रस्ता रुंदीकरणासाठी त्यांची खोकी काढली. उपायुक्त स्मृती पाटील, अश्विनी पाटील, नागार्जुन मद्रासी, प्रमोद राजपूत यांनी त्यावेळी MSCBच्या जागेत खोकी ठेवण्याचे तोंडी सांगितले. त्यानुसार त्यांनी 8 दिवसांपासून काम करत त्या ठिकाणी खोकी आणून ठेवली आहेत. आम्ही या कामात कुठलीही ढवळाढवळ केली नाही, कारण प्रशासनाने खोकीधारकांना तिथेच बाजूला खोकी बसवण्याचे तोंडी सांगितले होते. त्या सूचना प्रशासनाने आता पाळाव्यात. अतिक्रमण झालेली खोकी काढून टाकावीत. मात्र गोरगरिबांच्या पोटावर पाय मारण्यापेक्षा त्यांना महापालिकेच्या जागेत खोकी बसवण्याची परवानगी द्यावी. तसेच पुनर्वसनासाठी जागा निश्चित करण्यापूर्वी संबंधित परिसरातील नागरिकांच्या अडचणी आणि हरकतींचाही विचार करण्यात यावा. पुनर्वसन झाल्यानंतर पुन्हा अनधिकृत अतिक्रमण होणार नाही यासाठी योग्य नियोजन आणि नियंत्रण व्यवस्था करण्यात यावी. यासाठी या बाबींची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आर्थिक वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी 12 वाजता धनंजय गार्डन येथे होणार आहे. या सभेत बँकेच्या थकबाकीदार शेतकरी संस्थांच्या OTS योजनेला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव सभासदांसमोर ठेवण्यात येणार आहे. बँकेचे उपाध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही वार्षिक सभा होणार आहे. जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची ही शेवटचीच वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. बँकेची निवडणूक नोव्हेंबर 2026 मध्ये होणार आहे. यासाठी मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बँकेच्या सभासद संस्थांकडून मतदान प्रतिनिधींचे ठराव मागवण्यात आलेत. हे ठराव विभागीय सहनिबंधकांकडे सादर होणार आहेत. यानंतर मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. दरम्यान बँकेत आता वार्षिक सर्वसाधारण सभेची तयारी जोरात सुरू आहे. बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर 5 वर्षांपूर्वी जिल्हा बँकेची वार्षिक सभा बँकेच्या छोट्या सभागृहात न घेता ती बाहेर मोठ्या कार्यालयात घेण्याची परंपरा सुरू केली आहे. त्यामुळे बँकेच्या वार्षिक सभेला गेले 4 वर्ष हजारो शेतकरी सभासद उपस्थित राहतात. यंदाचं 5वं वर्ष आहे. या सभेत बँकेने थकबाकीदार शेतकरी आणि संस्थांसाठी सुरू केलेल्या OTS योजनेला मुदतवाढ देण्यासह विविध प्रस्ताव सभासदांसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.